स्वागत। राज्यात हिंदी सक्तीवरून एकीकडे राज्यकर्ते भिडले असताना दुसरीकडे मात्र प्राथमिक शिक्षणाकरता आदिवासी विद्यार्थ्यांना जीवघेणा प्रवास करावा लागतोय असं विदारक चित्र समोर येत आहे। अक्कलकुवा तालुक्यातील केलखाडी पाड्यातील विद्यार्थ्यांना शाळेपर्यंत पोहोचण्याकरता रस्ताच नाहीये। डोंगर दऱ्यांमधून त्यांना पायपीट करावी लागते। या झाडाच्या पुलावरून होणारा धोकादायक प्रवास आणि शिक्षणाचा तो प्रवास विशेष वृत्तांत। दोरीचा आधार घेत झाडाच्या निसरड्या ओंडक्यावर तोल राखत ओढा पार करणारी ही चिमुरडी आहेत अक्कलकुवा तालुक्यातील केलखाडी गावातील शाळकरी मुलं। चिमुकल्यांचा हा प्रवास अतिशय धोकादायक आणि तितकाच थरारक देखील। जरासा तोल गेला किंवा पाय सटकला की खाली नदीत पडून पाण्याच्या प्रवाहात वाहून जाण्याची भीती। या झाडाचा आधार घेत जीवघेणी कसरत या विद्यार्थ्यांना रोजच करावी लागते। एका तारेचा आणि झाडाचा आधार घेत ही मुलं नदी ओलांडतात। हा ओंडकाच या विद्यार्थ्यांसाठी पूल। हे केवळ एक दिवसाचं नाहीये, तर दर दिवशी हे दिव्य पार करावं लागतं। हा त्यांचा धोकादायक प्रवास सुरू आहे, तो केवळ शाळेसाठी। प्रशासन किंवा ग्रामपंचायतचे काही सरपंच असेल किंवा जे कर्मचारी अधिकारी असेल ते कोणी इकडे लक्ष देत नव्हे। त्याच्यामुळे आम्ही वारंवार प्रस्ताव टाकून सुद्धा काय आम्हाला हे काम सक्सेस होत नाही। पण सध्याची स्थिती अशी आहे की किंवा एखादा आजारी माणूस असेल त्यांना सुद्धा आम्ही या जोडीचा झोका बांधून मग या झाडाच्या फांदीवरनं प्रवास करून मग इकडच्या साईडला लागतो। नदी फार मोठी असल्याने झाडावर प्रवास करावा लागतो। लहान मुलं आहे, एकदम नाजूक मुलं आहे, पालक सुद्धा ठेवायला येत नाही आणि मुलांना जेमतेम धरून इकडे तिकडे काढावा लागतं संध्याकाळी आणि सकाळी शाळा सुटल्यावर आणि शाळा भरणे अगोदर। अक्कलकुवा तालुक्यातील केलखाडी गावातील विद्यार्थ्यांना आपली जिल्हा परिषदेची शाळा गाठण्यासाठी 5 ते 6 किलोमीटर डोंगर दऱ्यातून पायपीट करावी लागते। मात्र पावसाळ्यात अडचण निर्माण होते ती केलखाडी नदीला आलेल्या पुरामुळे। गेल्या 5 वर्षांहून अधिक काळापासून या ठिकाणचे ग्रामस्थ या ठिकाणी साकव बांधण्याची मागणी करतात। मात्र झोपेचं सोंग घेतलेल्या प्रशासनाला जाग येईल तेव्हा खरं। 10-15 वर्ष झालं सर। म्हणजे पहिले तर होतच, गाढव सुद्धा येत नाही होता अशी स्थिती आहे। पण आता तर सर डोंगरा पहाड मध्ये सगळे रोड झाले, हा झाले, सगळे झाले ना सर। आमच्याच गावाला कसं काही रोड नाही, काही नाही। राज्यात त्रिभाषा सूत्र धोरणावरून राजकारण तापल्याचं पाहायला मिळालं। मात्र मराठीच्या नावानं छाती बडवणाऱ्या सत्ताधारी आणि विरोधकांना या अक्कलकुवा केलखाडी गावातील या चिमुरड्यांचा धोकादायक प्रवास कधी दिसणार आहे, हाच खरा प्रश्न। मात्र प्रशासनाला इथे साधा साकव बनावा अशी सुद्धा जाग आलेली नाही। त्यामुळे विद्यार्थ्यांना जीव धोक्यात घेऊनच शिक्षणासाठीचा हा सेतू, शिक्षण सेतू म्हणावा लागेल याला, हा गाठावा लागत आहे। आणि इथे जर दुर्घटना झाली तर याला जबाबदार कोण, हा सारा प्रश्न या केलखेडीच्या लाकडी पुलावरनं, झाडावरचा लाकडी पुलावरनं हा जो शिक्षण सेतू यावरून निर्माण झाला आहे। निलेश पवार, न्यूज 18 लोकत, केलखेडी, अक्कलकुवा, नंदुरबार।